नमस्कार, मी विलास बडे. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या घडामोडी आज घडलेल्या, त्या म्हणजे एका बाजूला कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा सागळा सामना रंगलेला असताना आता यात राज्यपालांनी एंट्री केलेली आहे. राज्यपालांच्या भेटीसाठी कंगना राणावत आज राजभवनावर पोहोचली. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, हा पेच कसा सोडवायचा, या पेचातून मार्ग कसा काढायचा याबद्दल आता सरकारी पातळीवर अनेक प्रयत्नांची आणि बैठकांची सध्या सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षावर जवळपास 2.5 तास ही बैठक पार पडलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात वर्षा निवासस्थानी जी बैठक सुरू होती ती बैठक अखेर संपलेली आहे. तब्बल 2.5 तास या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती कशी उठवायची, पुढची रणनीती नेमकी काय असेल आणि मराठा आरक्षण पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी काय करता येईल याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2.5 तास ही बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते. मराठा आरक्षणासंदर्भातले उपसमितीच्या मंत्र्यांची ही बैठक पार पडल्यानंतर खरं तर मराठा बांधवांना खूप अपेक्षा आहे की नेमकं सरकार आपल्यासाठी काय करतंय. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विवेक, एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. कायदेशीर जसा तो पेच आहे तसाच तो राजकीय पेच सुद्धा निर्माण झालाय. खरं तर या सगळ्यातून मराठा समाजाच्या संघटना असतील किंवा मराठा समाजातला सर्वसामान्य बांधव असेल, या सगळ्यांना आशा तर राज्य सरकारकडून आहे. राज्य सरकार त्यांच्यासाठी नेमकं काय करणार आहे, काय ठरलं बैठकीत? विलास, खरं तर राज्य सरकारकडे या प्रसंगाला खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणूनच एकीकडे कायदेशीर मार्ग काय असतील, दुसरीकडे डॅमेज कंट्रोल करणं आणि तिसरीकडे संवाद साधणं, हे तिन्ही गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की आजची ही बैठक होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला होता. त्यांना देखील विश्वासात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेला देखील विश्वास देण्याचा प्रयत्न केला की मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे आणि जी जनतेची भावना आहे तीच आमची भावना आहे, असं करून लोकांनी आंदोलन करू नये असं त्यांनी आवाहन केलं. आणि तिसरीकडे ही उपसमितीची बैठक होतीये. ही उपसमितीची बैठक याच्याकरता महत्वाची आहे की सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारकरता अनुकूल निकाल आला किंवा प्रतिकूल निकाल आला तर नेमकं काय केलं गेलं पाहिजे. कारण परवाचा जो निकाल आला होता त्यावेळेस राज्य सरकार हे बेसावध होतं, हे निश्चित आहे. कारण या निकालानंतर राज्य सरकारची प्रतिक्रिया होती की हा निकाल अतिशय अनपेक्षित आहे, अतिशय दुर्दैवी आहे. निकाल अनपेक्षित का होता? कारण मग राज्य सरकार तिथे काही कोर्टात कमी पडलं का? कुठले मुद्दे मांडायला हवे होते त्याच्यामुळे राज्य सरकार कमी पडलं? कारण यापूर्वी तामिळनाडू असेल किंवा ईडब्ल्यूएसचा विषय असेल त्या विषयांमध्ये सुप्रीम कोर्टाने जसा दिलासा दिला होता, घटनापीठाकडे त्यांनी ह्या केसेस दिल्या पण त्याच्यावरची स्थगिती त्यांनी दिली नव्हती. या केसमध्ये मात्र स्थगिती दिली आणि तोच मुद्दा राज्य सरकारच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग त्यात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण बघतो की ही बैठक संपली आणि काही राज्य सरकारचे मंत्री जे या बैठकीत सामील झाले होते, अशोक चव्हाण जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, ते आपली प्रतिक्रिया देतील. या बैठकीमध्ये काय झालं ते आपल्याला नेमकेपणाने त्यांच्याकडून कळू शकेल. अशोक चव्हाण बोलतात, त्यांच्याशी आपण विचारूया. सर, जवळपास 2.5 तास ही बैठक चालू आहे. काय नेमकं या बैठकीत चर्चा झाली, काय निष्कर्ष निघाले या बैठकीमध्ये? मुख्यमंत्र्यांनी आजची जी काही परिस्थिती आहे त्याच्याबरोबर चर्चा केली. सर्वांशी, सर्व विभागातले अधिकारी होते, उपसमितीचे मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अनिल परब परिवहन मंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व प्रमुख अधिकारी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, पोलीसचे डीजी, सर्वांकडून त्यांनी आज राज्यभरातले जे विषय होते ती माहिती घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्व जनतेचे आभार मानलेले आहेत की जे काही आज ठिकठिकाणी बैठका झाल्या, मीटिंग झाल्या
त्या शांततेने पार पडल्या. कुठेही फारसे अनुचित प्रकार घडलेले नाहीत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रथम राज्याच्या जनतेचे आभार मानलेले आहेत. दुसरं, मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की हे आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये आहे. जेव्हा सरकार तुमच्या बरोबर आहे, या मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार हे तुमच्या बरोबर, महाविकास आघाडी सरकार हे तुमच्या बरोबर आहे. या मागण्यांना, मराठा समाजाचं जे आरक्षणाचा विषय आहे तेव्हा सरकारची भूमिका सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. सत्तेमध्ये नसताना सुद्धा आम्ही एकमताने विधानमंडळामध्ये जो ठराव पारित केला त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेस सुद्धा या कायद्याला समर्थन दिलं होतं, आरक्षणाला समर्थन दिलं होतं आणि आज सुद्धा तीच भूमिका आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर काही नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गाने तोडगा काढणं हा त्यातला योग्य मार्ग. सरकार तुमच्या बरोबर आहे आणि सरकार तुमच्या सर्वस्वी पूर्ण प्रयत्न करून आपण यशस्वी होऊ अशाच पद्धतीने व्यूहरचना सरकार रचत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा काल केलेली आहे. 15 तारखेला देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येणं अपेक्षित आहेत. त्यांच्याशीही विचारविनिमय आतापर्यंत सर्वांना विश्वास घेण्याचीच भूमिका ठेवलेली आहे आणि आता सुद्धा देवेंद्र फडणवीस आल्यानंतर याच्यामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलेला आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर सल्ले घेण्यात आलेले आहेत, अनेक विषय मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा केल्यानंतर विरोधी पक्षनेते हे खालच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, वरच्या सभागृहामध्ये दरेकर आहेत, प्रवीण दरेकर, त्या सगळ्यांशी चर्चा करून मग सर्वांच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री तयार, त्याच पद्धतीने मग पुढची पावलं टाकल्या जातील हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर, जो स्टे आहे तोच मुख्य मुद्दा आहे याच्यातला. आरक्षणाला जो स्टे मिळालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की विरोधकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, पण आजच्या बैठकीमध्ये अशी काही चर्चा झाली का की रिव्ह्यू पिटिशन फाईल केली पाहिजे, इतर काय? असं आहे की जोपर्यंत त्याच्यामध्ये दोन्ही रिव्ह्यू पिटिशनचा विषय निश्चितच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ऑर्डिनन्सच्या बाबतीत सुद्धा सूचना काही लोकांनी केलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही विषय अंतिम जे काही करायचं असेल कायदेशीर विषय आहेत आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा केल्यानंतरच याच्यामध्ये पुढचा निर्णय घ्यायचा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. हिंदी में जानना चाहेंगे आज की मीटिंग का क्या निष्कर्ष निकला है, किन किन बिंदुओं पर बात हुई? राज्य के चीफ मिनिस्टर उद्धव जी ठाकरे इन्होंने आज मौजूदा परिस्थिति का जायजा लिया. इसमें हमारे जो सहयोगी है एकनाथ शिंदे जी, हमारे अनिल परब जी, वर्षा गायकवाड़, दिलीप वळसे पाटिल, ये सभी मंत्री भी थे. राज्य के डीजी पुलिस वो भी थे, राज्य के अन्य सेक्रेटरीज वो भी सभी आए थे, हमारे एडवोकेट जनरल थे और सभी ने मिलकर उनको विद्यमान मौजूदा परिस्थिति के में अवगत कराया इसमें क्या क्या रास्ता निकल सकता है. और सीएम साहब की ये भूमिका है कि जब तक देवेंद्र फडणवीस जी से बात होती नहीं है तब तक इसमें अंतिम फैसला हम लोग नहीं लेंगे, क्योंकि भूमिका पहले से ये रही है कि सभी को विश्वास में लेकर ये फैसला लेना है. और इसीलिए देवेंद्र फडणवीस जी से उनकी बात हुई है. 15 तारीख को फडणवीस जी मुंबई में है, उनसे फैसला करके ही फाइनल निर्णय आगे बढ़ने का कैसे जाना है इसमें लिया जाएगा. तो ये फैसला कोई विकल्प देखा जा रहा है जिस तरह से लीगल विकल्प तो कई है, जैसे ऑर्डिनेंस के बारे में कई लोगों ने सुझाव दिए हैं, अनेक लोगों ने रिव्यू पिटिशन डालने के बारे में कुछ बात की है. ये सभी चीज़ों के ऊपर निश्चित थोड़े बहुत चर्चा तो हुई है. इसके अल्टीमेट फाइनल डिसीजन लेने से पहले इसमें लीडर अपोजिशन से चर्चा करने के बाद ही फैसला किया जाएगा. और सीएम साहब ने ये भी कहा है कि हमारा झगड़ा किससे है. आज जो आंदोलन, उन्होंने पहले तो आभार माना है हमारे मराठा समाज के अन्य लोगों से जो आज कई जिलों में मीटिंगें हुई है, चर्चा हुई है और शांततामय माहौल में ये सब हुआ है, उसके लिए उन्होंने आभार माना है. और उन्होंने ये भी कहा है कि हमारा झगड़ा कि सरकार से झगड़ा तो है नहीं, सरकार तुम्हारे साथ में है. मुख्यमंत्री जी ने बयान किया कि गवर्नमेंट तुम्हारे साथ है और पहले भी जब हम विपक्ष में थे तब भी हम लोगों ने मराठा समाज के आरक्षण के लिए वहां पर सरकार ने उस समय के सरकार को समर्थन दिया था. आज भी हमारी यही भूमिका है कि सबको विश्वास में लेकर ही फैसला आगे बढ़ेंगे. और फडणवीस साहब क्योंकि 15 तारीख को मुंबई में आएंगे, वो आने के बाद ही इसमें अंतिम फैसला लिया जाएगा. ये आज डिस्कशन तो हुआ है, लीगल इश्यूज पे बहस हुई है, कई ऑप्शन सामने आए हैं. इसका फैसला अंतिम करने से पहले
लीडर ऑपोजिशन को विश्वास में लेकर फैसला होगा। सर, यापूर्वी जेव्हा निकाल आला त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी खूप टीका केली होती, भाजपने टीका केली होती. मग आता एकदम सामंजस्याची भाषा कसं काय केली जाते? देवेंद्र फडणवीसांना यात सामील केल्यानंतर निर्णय घ्यायचा आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये राजकीय वाद निर्माण करायचा नाही. हा वादाचा विषय नाही, किंबहुना कुठल्या एका पक्षाचा विषय नाहीये. सकल मराठा समाजाला सर्वांनी समर्थन दिलं होतं, मागे दिलं होतं आणि आजही सर्वांचं समर्थन आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत ही भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे ना. त्यामुळे याच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊनच निर्णय घेण्याची भूमिका मागे होती आणि आजही आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी फार सबुरीने हा निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे, फडणवीस आल्यानंतर चर्चा करून फायनल करू. गेल्या काही काळातल्या संघर्षानंतर सरकार आणि विरोधक चर्चा करायला एका व्यासपीठावर चर्चा तर करतोच ना. सभागृह आता हे अधिवेशन झालं विधिमंडळाचं, अधिवेशन घेत असताना सुद्धा बीएससी मध्ये सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेते आहेत, त्याची चर्चा करूनच अधिवेशन ठरलं. त्यामुळे ही प्रथा आणि परंपरा जी नेहमीची आहे ती कायम ठेवण्याची भूमिका आमची आहे. थँक्यू. चलो. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली बैठक पार पडल्यानंतर या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे. प्रकर्षाने एक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे की जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात येत नाहीत, त्यांच्याशी चर्चा होत नाही, तोपर्यंत या संदर्भात कुठलाही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही असं सांगितलेलं आहे. एका बाजूला आपण बघतोय बैठकांचं सत्र सुरू असताना तिकडे राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सुद्धा राज्यभर उमटताना दिसत आहेत. आज राज्याच्या अनेक भागामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः कोल्हापूर, सोलापूर, नांदेड आणि पुणे या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पार पडलं. महामार्ग रोखण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आला. सोलापूरमध्ये आपण बघतोय की प्रतिकात्मक तिरडी काढत आंदोलन करण्यात आलं. संतप्त भावना आहेत मराठा समाज बांधवांच्या आणि त्या खरं तर मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आवाहन केलं होतं की कोणीही आंदोलन करू नये, पण तरी देखील आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे. संतप्त भावना रस्त्यावर दिसत आहेत.